तर गरमागरम वडे तयार आहेत। नमस्कार मंडळी, सुप्रभात। होम मेकर विदू ब्लॉग या माझ्या चॅनलमध्ये मी विदूला आपले मनपूर्वक स्वागत करत आहे। कसे आहात तुम्ही सगळे? तर आज ऋषिकेश आणि रेवाच्या शाळेला तर आहे सुट्टी आणि ऋषिकेशचे पेपर सुद्धा झालेले आहेत। त्याचं असं म्हणणं होतं की गेल्या महिनाभर तुम्हाला काही तेलकट खाऊ दिलेलं नाहीये। थंडी तर होतीच जास्त, आता थोडीशी थंडी कमी झाली तर थंडीमध्ये त्याला सर्दी खोकला होईल म्हणून मग मी खूप काळजी घेतली दोघांसाठी। तर त्याचं असं म्हणणं होतं आज आम्हाला काहीतरी वेगळं हवं आहे, पोळी भाकरी भाजी खाऊन कंटाळा आलेला आहे। तर म्हटलं चला सगळ्यांचा आपला आवडता लाडका वडापाव करूया। वडापाव तर त्याला खायची इच्छा आहे, पण त्याला चीज वडापाव खायचा आहे। मागचा जो मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला होता बिग बास्केट मधून काय काय आणलं, त्याच्यामध्ये आम्ही मोझरेला चीज आणलेलं होतं आणि हे त्यानेच आधीच पप्पांना सांगून ठेवलं होतं की मला चीजचं काहीतरी खायचं आहे। तर त्याला खरंच चीजचं सँडविच वगैरे पण खायचं आहे। तर म्हटलं ठीक आहे चालेल, आज आता आपण मधी वडापाव करूया। तर आता माझं केर काढून झालेला आहे, फरशी पुसून झालेली आहे आणि त्यानंतर देवपूजा सुद्धा झालेली आहे, त्यामुळे एकदम प्रसन्न वाटतं आहे। माझा गॅस कट्टा वगैरे सुद्धा मी क्लीन करून घेतला होता। तर चला आता पटकन रेसिपीला सुरुवात करते। तर थोडी पूर्वतयारी मी आधी करून घेतली होती। जवळजवळ हे 1.5 किलो बटाटे आहेत, ते उकडून घेतलेले होते, उकडून ते थंड झालेले आहेत। आणि इथे घेतलेलं आहे चीज, हे बघा मोझरेला चीजचे बारीक बारीक असे दाणे आहेत। इथे पूर्वतयारी म्हणून इथे मी लसूण बारीक खिसून घेतलेला आहे। हा जो एक मोठा चमचाभर हिरवा मसाला घेतलेला आहे, त्याच्यामध्येच मी लवंगी, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, आलं आणि कोथिंबीर असं ऑलरेडी हा मसाला करून घेतलेला आहे। तर चला जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करते। तर आता हे बटाटे आहेत ना, ते पटापट मी आहे ना मॅश करून घेते आहे। कढईत भाजीसाठी आधी तेल घालून घेते। तेल चांगलं तापलेलं आहे। मोहरीची फोडणी जी आहे ना ती व्यवस्थित उडू द्यायची। मोहरी थोडी जास्तच घालते, खमंग लागते एकदम। त्यानंतर हळद, हिंग थोडा जास्त घालते कारण बटाटा आहे आणि पोटामध्ये गॅस होऊ नये म्हणून हिंग खूप चांगला असतो। आता इथे मी माझा हिरवा मसाला घालते आणि 5-6 लसूण पाकळ्यांचा पीस। हा सर्व मसाला कच्चा होता, त्याच्यामुळे हा थोडासा मी शिजू देते। मसाल्याचा एकदम खमंग सुवास दरवळतो आहे। आता याच्यामध्ये मी घालते हे उकडलेले स्मॅश केलेले बटाटे। आणि इथे मीठ घालते। बटाटे उकडताना मी जास्त मीठ घातलेलं नव्हतं, जशी आपली मिठाची आवड असेल चवीपुरतं त्याप्रमाणे घालायचं। आता माझी मुलं कढीपत्ता, कोथिंबीर कधी कधी काढून टाकून देतात, त्याच्यामुळे मग मी असा हा ग्रीन मसाला आहे तो डायरेक्ट घातलेला आहे। आणि ज्यांना असं कढीपत्ता वरून आवडत असेल त्यांनी तो जरूर घालावा। त्या भाजीला चांगली दणदणीत वाफ यायला पाहिजे म्हणून झाकण ठेवते। तर भाजी होत आहे, भाजीला वाफ येत आहे, तोपर्यंत इथे मी 200 ग्राम चणा डाळीचं एकदम बारीक पीठ घेतलेलं आहे। या पिठामध्ये सर्वात आधी मी मीठ घालते आहे, थोडासा हिंग। चणा डाळ कशी पोटाला बांधू शकते लहान मुलांना, पण यात पण थोडासा हिंग घालते आहे। थोडीशीच हळद, अर्ध्यापेक्षा थोडासा कमी चमचा खाण्याचा सोडा। त्याच्यामध्ये हळूहळू पाणी घालणार आहे। पुन्हा एकदा मिक्स करणार आहे मिश्रण चांगलं।
ची कन्सिस्टन्सी आहे अगदी घट्टही नाही अगदी पातळही नाही अशी ठेवलेली आहे। मिश्रणावरती मी झाकण ठेवणार आहे। त्यानंतर बटाटे बघा व्यवस्थित शिजलेली आहे, वाफ सुद्धा चांगली दणदणीत आलेली आहे। आता ही भाजी जी आहे ती मी त्या ताटात काढून घेते आहे जेणेकरून भाजी पटकन थंड होईल। तर बघा भाजी अशी थोडीशी पसरवून घेते आहे जेणेकरून लवकर थंड होईल। वडापाव म्हटलं की मुलांना लगेचच भूक लागते, तसंच झालेलं आहे आज। आणि हे जे मिश्रण आहे ते आता थोडंसं गरमच आहे, तेव्हा यामध्ये मी चीज घालते आहे जेणेकरून हे चीज पण व्यवस्थित मेल्ट होईल याच्यामध्ये। खरं तर वड्याचा जेव्हा आपण गोळा करतो त्याच्या आतमध्ये पण चीज घालून आपण जो तळू शकतो, अशी पद्धत योग्य आहे। तर जशी पद्धत आपल्याला सुटेबल वाटेल त्याप्रमाणे आपण करू शकतो। आता मी हे चीज थोडंसं मिक्स करून घेते आहे। तर आता इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे त्याच कढईमध्ये भाजी सगळी व्यवस्थित घेऊन आणि आता इथे हे बॅटर बघा एकदम छान असं एकत्रित झालेलं आहे। चीज बघा व्यवस्थित आता मेल्ट होत आलेला आहे, पूर्ण चीज एकजीव होत आहे त्या भाजीमध्ये। इतकी जास्त मऊही झालेली नाहीये, इतकी जास्त कोरडी झालेली नाहीये, अगदी मिश्रण बरोबर आहे याचं। तर तेल तापत आहे आणि भाजी सुद्धा गार होत आहे। वडापाव सोबत लागणारी लाल चटणी मी तयार करून घेत आहे। त्याच वेळेला ही जो वडापावचा जो भुगा राहिलेला असतो त्याची चटणी केली जाते, पण आमच्याकडे सगळ्यांना शेंगदाण्याची चटणी आवडते। तर ऋषिकेश मला तेच म्हणाला की शेंगदाण्याची चटणी हवी आहे। तर इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेले होते। तर ही शेंगदाण्याची चटणी जी आहे ती बऱ्याच वेळेला आमच्याकडे असतेच बाय डिफॉल्ट, पण मधल्या वेळामध्ये थंडी सुरू झाल्यापासून मी मुद्दाम केलेली नव्हती, कारण ऋषिकेशला खूप आवडते आणि मग सारखी ही चटणी खाल्ल्याने खोकला होतो, म्हणून मग मी केलेली नव्हती। तर आता जास्तीची करून ठेवते आहे। इथे मी घालते आहे लाल तिखट 2 चमचे, 4 पाकळ्या लसूण आणि मीठ। इथे शेंगाची चटणी सुद्धा तयार आहे। तेल बऱ्यापैकी तापत आलेलं आहे। भाजीचं जे मिश्रण आहे त्याचे गोळे करून घेते आहे। बघा चीज आतमध्ये आहे, पूर्ण मुरलेलं आहे आपल्या वड्यामध्ये। बघा एकदम मस्त वडा तयार झालेला आहे, क्रिस्पी एकदम। तर गरमागरम वडे तयार आहेत आणि आता पटकन मी ऋषिकेशला देते। तर चटणी इथे घालून घेतलेली आहे आधीच। तर ही प्लेट तयार करून मी आधी ऋषिकेशला देते आहे। ऋषिकेशला आणि रेवाला हिरव्या मिरच्या आवडतही नाही, हिरवी चटणी सुद्धा आवडत नाही, तर त्याच्यामुळे त्याच्यासाठी ही खास शेंगदाण्याची चटणी। आणि ऋषिकेशला नुसता वडा पण खायला आवडतोय ना बेटा। रेवा कुठे? रेवा मी घेऊन येते हा तिला, तू टेस्ट कर तोपर्यंत। सांग रेवा। एकदम मस्त आहे हा चीज बघा, आपला चीज पण आहे याच्यामध्ये, हे बघा तसा मस्तपैकी चीज वडा आहे, चीज वडापाव। का आलं रेवा? रुसली रेवा? रेवा आमची सारखी रुसते आहे ना। तुला आवडतं ना मग वडापाव? काय झालं? ते छान छान हे थंड आहे बघ, थंड आहे।
गरम नाहीये बेटा. तर रेवाचं झालंय मगाशी चिमण चारा, त्याच्यामुळे आता तिला नाहीये भूक आहे ना. पाणी हवंय. चीज वडापावची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा व सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आमच्यासोबत पण खायला या चीज वडापाव. ऋषिकेश सगळ्यांना आमंत्रण करतो चीज वडापाव खायला या. बाय बाय.